ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो उठ कर देखो, जीवन ज्योत जाग रहे। सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सुंदरं सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं। राम अवध में राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में। दया करो प्रभु एक बने सब, दया करो प्रभु एक बने सब, सबका एक से नाता। राधा मोहन शरणं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। एक सूर्य है, एक सूर्य है, एक गगन है, एक ही धरनी माता। सबका एक से है नाता, सबका एक से है नाता, सबका एक से नाता। राधा मोहन शरणं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं।
सर्वविद्या प्रदा भव। सरस्वते महेजस्य वाक् सरोज समुद्भवाः। शिवयो पूजने सक्ता सामे दिशत कांक्षितम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे। अन्यथा शरणं नास्ति। त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वते पते शिव हर हर महादेव। उमापति महादेव भगवान के जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज के जय। संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज के जय। गौरी शंकर भगवान के जय। हर हर श्रुति स्मृति पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतो वंदे गुरुं परंपरां वंदे गुरुं परंपरां। आद्य जगद्गुरु भगवत्पाद आचार्यांच्या पावन चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महात्मा बसवेश्वर शिवयोगी मन्मथादी पावन संत आदी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या गावाचा आराध्य दैवत भगवान गौरी शंकरालाही साष्टांग दंडवत करून आज कथेचा पाहता पाहता 5वा दिवस आहे। आता कथा राहिली फक्त 2 दिवस, उद्या आणि परवाच्या दिवशी। परवाच्या दिवशी कथा झाली की आम्ही निघून जाईल, पण त्याच्या पुढचा दिवस ज्या दिवशी येईल रात्रीचे 6 वाजतील त्यावेळेला सगळ्याच्या कानामध्ये आवाज येईल, हम तो चले परदेस हम परदेसी हो गए, साथ कुछ ना आया हम अकेले ही चले। हो खाया पिया देह कमाया वो भी चला गया, जिसको हमने ज्यादा चाहा वो भी चला गया। कोई धरे ना अवधि परसों हम चले जाएंगे।
एक दिन याद करोगे। जाना होय जरूर, एक दिन जाना होय जरूर। हिरण्या कश्यप कीन तपस्या हो गया चकनाचूर। सगळ्याला जायचं आहे। ज्याने अमरत्वाचं वरदान मागितलं तेही गेले, जे स्वतः अमर होते तेही गेले। मंदिरात घंटी वाजवू देऊ नका। कोण आहे त्या मंदिरामध्ये घंटे वाजवलेले? बघा तिथे थांबा एक जण। फक्त राहतात त्या आठवणी। खाया पिया देह कमाया वो भी चला गया, जिसको हमने सबसे चाहा वो भी चला गया। कोई धरे ना अवधि, हाँ एक दिन चले जाएंगे। महल माड़िया पड़े रहेगी, पड़े रहेगी जहांगीर और लगे रहेगी तस्वीर। हम परदेसी फकीर एक दिन चले जाएंगे, हाँ एक दिन याद करोगे। पाहता पाहता फक्त 2 दिवस राहिले कथेचे, 2 दिवस। उद्याचा दिवस संपला, परवाचा दिवस संपला की 13वाची रात्र तुम्हाला बसू देणार नाही, एका जागेवरती बसू देणार नाही। कानात शब्द, लोक म्हणतील आज पण आहे का महादेवाच्या मंदिरात? संपलं ना सकाळीच, झाला प्रसादाचं कीर्तन। 2-4 दिवस नाही करमणार ते। कानात शब्द, कानात सगळे लोक, डोळ्यात सगळे लोक समोर आलेले दिसतील। कारण जिथे जिथे कथा होते ना तिथे 3-4 दिवस त्याची व्यथाच व्यथा होते। हे चिंतन आहे कथेच। लागलेली ओढ, लागलेलं प्रेम, लागलेली गोडी थांबवावं लागेल। ज्याची सुरुवात होते त्याचा शेवट होतो, ज्याचे प्रारंभ होते त्याचा सांगता होतो, ज्याचं जे चालू होतं ते एक ना एक दिवस बंद होतं दादा। म्हणून राहिलेले 2 दिवस तरी त्याचं बनून जगा। 5 दिवसात नाही काही कळालं तरी चालेल, पण पुढचे 2 दिवस तरी त्याचं बना। आज कालच्या सत्रामध्ये कथा श्रवण करत असताना महादेव पार्वतीच्या विवाह सोहळ्याची कथा, भगवान शिवाचा विवाह सोहळा आपण कालच्या सत्रामध्ये पाहिला। एवढं मोठं लग्न, 12 वाजेपर्यंत, घरी जायला 1 वाजला, झोपायला 2 वाजले आणि सकाळी उठायला 7 वाजले। मग कळालं कसं काय असं झालं असेल। आज अवस्था आहे ही। देवीच्या समोर बसलं असतं तर अशी अवस्था नसती झाली, पण भगवंताच्या नामामध्ये एकदा गोडी लागली की त्या माणसाला सगळं काही हरवून जातो। त्याची गोडी लागली पाहिजे। आज त्या परमात्म्याचं विशिष्ट चिंतन आपल्याला ऐकायचं आहे। कालच्या सत्रामध्ये कथा श्रवण करत असताना मनोराजाच्या 3 मुली पाहिल्या, अकोती, देवहूती, प्रसूती। 2 मुलं पाहिली, उत्तानपाद, प्रियव्रत। जो पहिली मुलगी होती अकोती, रुची नावाच्या ऋषीला दिली। त्यांच्या पोटी एक मुलगी झाली, तिचं नाव होतं दक्षिणा। ही दक्षिणा नावाची मुलगी ज्या वेळेला यज्ञनारायण भगवंताला दिली त्यावेळेला दोघांचा विवाह सोहळा झाला। त्यांना 1 नाही 2 नाही 12 मुली झाल्या। 12 1 नाही 2 नाही 12 मुली, 12। काय नावं त्यांची? स्वहा, स्वदहा, हुम, फट, नमः। या ज्या आहुत्या असतात ना यज्ञामध्ये, त्या सगळ्या त्या मुलींची नावं आहेत। लेकराचे नावं सुद्धा कशी असावेत बरं? त्या नावामधून भगवंताचं स्मरण आपल्याला घडलं पाहिजे, असं नामस्मरण असावं। एका बाईला 12 वर्ष झालं, लेकरू बाळच झालं नाही। नवसं केले, सायासं केले, दवाखाने केले, वैद्य केले, महाराज लोक केले, आणि शेवटी कशी बशी तिला मुलगी झाली, मुलगी। मग 12 वर्षांनी मुलगी झाली, सगळ्याला फोन केले, बहिणीला फोन केले, काय नाव ठेवू?
नंदेला फोन केला, मैत्रिणीला फोन केले, पाहुण्या रावळ्याला फोन केले, ज्योतिषाला फोन केला, नाव काय ठेवायचं माझ्या पोरीचं. कोणी सांगितलं सीता, कोणी सांगितलं गीता, कोणी सांगितलं पार्वती, कोणी सांगितलं सती. सगळे नावं ऐकले त्या बाईने. सगळे म्हणले असं नाही, माझ्या पोरीचं नाव युनिक असलं पाहिजे, सगळ्यापेक्षा हटकं, सगळ्यापेक्षा वेगळं. तिला ते नावच आवडेना सगळ्यांनी सांगितलेलं. शेवटी तिच्या लक्षात आलं, या पोरीने जन्म घ्यायला 12 वर्ष लावले, माझी फजिती केली ना, आता नाव ठेवायचं तरीही नाव कळना, आताही फजिती केली. म्हणून त्या मुलीचं नाव ठेवलं फजिती. सगळ्या गावातल्या महिलांना बोलवलं, पाळण्यामध्ये घातलं, घुगऱ्या वाटल्या, पोरीचं नाव फजिती. फजिती 5 वर्षाची झाली, चलायली. आणि त्यावेळेला किलजामधून कपिलधारला यात्रा गेली. त्या बाईनं नवस केला होता पोरीला यात्रेला घेऊन येईल, पदयात्रेला घेऊन गेली. आणि जेव्हा कपिलधारामध्ये गेली, पोरगी कुठं हरवली तिला कळालंच नाही. बाईच्या पायात चप्पल नाही, डोक्यावर पदर नाही, डोळ्यातून अश्रूच्या धारा इकडून तिकडून पळायचे. कोणी दिसलं की विचारायची, महाराज माझी फजिती बघितली का? लोक म्हणायचे आमचीच रात्रीपासून चालू आहे, तुझी कुठं बघावं. म्हणून माणसाचं नाव काय असावं, ते भगवंताचं नाव मुखातून निघावं, असं नामस्मरण केलं पाहिजे. आजकाल लोक असे नावं ठेवतात की त्याचा अर्थच कुठं कुणाला लागत नाही. नामामध्ये ताकद आहे. मनाला सुधारायचं असेल तर या मनाला उलट करा. मना नाम हा शब्द होतो. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि शिवम परम हरिम परम. नामाने भवता सागर तरता येतो. म्हणून नामामध्ये एवढी ताकद आहे की रोज त्याचं नाम घेतलं पाहिजे. असं नाव भगवंताचं असावं म्हणून आज वर्णन केलं. त्या मुलीचं नाव ठेवलं स्वाहा स्वदहा नमहा हुम फट इत्यादी. 12 मुली झाल्या. 12च्या 12 पुन्हा यज्ञाच्या ठिकाणी समर्पित केल्या. दुसरी मुलगी सांगितली देव होती. ब्रह्मदेवाच्या पाठीपासून सावलीपासून जन्माला आलेला कर्दम. त्या कर्दमाला ठरवलं, त्या कर्दमाने की मला संन्यास घ्यायचा आहे, मला लग्न नाही करायचं. संन्यासाचे 2 प्रकार आहेत. तसं संन्यासाचे 4 प्रकार सांगितले. बहुदक आहे, कुटीचक आहे, हंस आहे, परमहंस आहे. बहुदक म्हणजे लग्न करून बायकोच्या सोबत राहून जो संन्यास घेतला जातो, फक्त बायकोच्या जवळ न जाता ती एका भागामध्ये आणि हा एका भागामध्ये राहतो, तो एक संन्यास. दुसरा संन्यास आहे बायकोला सोडून द्यायचं, लेकरा बाळाला सोडून द्यायचं, वनामध्ये जाऊन राहायचं, त्यांचा परत तोंड पाहायचं नाही, संबंध ठेवायचा नाही. हा दुसरा प्रकार आहे संन्यासाचा. पण ते संन्यासीत, पुन्हा त्यांचा संबंध नाही. तिसरा प्रकार आहे की ब्रह्मचर्याचं पालन करत असताना लग्न न करता संन्यास घेणं, हा सगळ्यात उच्चतेचा संन्यास मानला जातो. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि नंतर संन्यासी बनायचं. ब्रह्मचर्यापासून चतुर्थ आश्रमामध्ये जाणं हा संन्यास सर्वश्रेष्ठ मानला. याला हंस असं म्हणायचं. आणि काहीच न घेता सगळ्या गोष्टीचा त्याग, अंगावरले कपड्याचा सुद्धा त्याग करणं, याला परमहंस संन्यास म्हणायचं. 4 प्रकार संन्यास आहेत. अशा संन्यासाचं वर्णन केलं. त्या कर्दमाने ठरवलं की मला संन्यास घ्यायचा, मला लग्न नाही करायचं. काय या लग्नामध्ये, काय या घरादारामध्ये, बायको लेकरांमध्ये, आई वडिलांमध्ये काय आहे? मला सगळं सोडून जायचं आहे. पण ब्रह्मदेवाने सांगितलं, बेटा तू जर लग्न केलं तर तुझ्यासारखे 4 लेकरं या समाजाला भेटतील, म्हणून तुला लग्न करावं लागेल आणि नंतर संन्यास घे. कारण सती, संत आणि संन्यासी या जगामध्ये आहेत, म्हणून हे जग चालू आहे. सती म्हणजे आपल्या पतीला पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही, त्या स्त्रीला सती म्हणतात. सौभाग्यवती म्हणजे नुसतं मोठं कुंकू लावणारी, गळ्यात मंगळसूत्र घालणारी, पायामध्ये जोडवं घालणारी म्हणजे सौभाग्यवती नाही. नवऱ्याला वाईट मार्गाला न जाऊ देणारी आणि सतत त्याच्याबरोबर राहणारी, तिला म्हणावं सौभाग्यवती. नवऱ्याला कुमार्गामध्ये न जाऊ देणारी सती आहे. तुमच्यासारख्या सती आहेत म्हणून परमार्थ आहे. कारण पुरुषाने परमार्थ केला तर त्याचा त्याला लागतो, पण बाईने परमार्थ केला तर तिचा तिलाही लागतो आणि घरच्या सगळ्याला लागतो. म्हणून सगळ्या परमार्थामध्ये महिला मंडळाची उपस्थिती जास्त असते. काही न मर्यादा पाळल्या तर स्त्रीने केलेला परमार्थ अति उत्तम आहे, उत्तम आहे, उच्चतम आहे.
काही नियम पाळले पाहिजेत परमार्थाचे सुद्धा. आज सतीचं वर्णन केलं. सते संत, या जगाला संत आहेत म्हणून हे जग चालू आहे. काही लोक एवढा त्याग करतात जीवनामध्ये, स्वतःचा त्याग मार्गावर चालतात म्हणून हे सगळं जग चालू आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो गाठलं, नावेमध्ये गेले तेव्हा काही विमानं नव्हते, आणि नावेमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला शिकागोमध्ये पोहोचले, सगळे लोक त्या प्रवचनाला आलेले, हजारो लोक जमलेले, प्रवचन करायला सगळ्या देशातला एक एक महात्मा उभा राहिला, 1.5 2 घंटे प्रवचन केलं. स्वामी विवेकानंद म्हणले, मी सुद्धा भारतातून आलोय, मला सुद्धा द्या. 30-35 वर्षाचा मुलगा, भगवे कपडे घातलेले. लोक हसले, म्हणजे हे भगव्या कपड्यावालं काय सांगणार आहे आता. सगळे लोकांनी त्याचा विरोध केला. नाही, याला नाही, प्रवचन नाही, इथे याला काय करणार आहे, इथे मोठे मोठे नामांकित लोक आहेत, एक से एक बडकर अभ्यास करणारे आहेत, आयुष्य पुस्तकामध्ये घालवलंय, एवढा मोठा अभ्यास केला. प्रवचन करायचं म्हणलं तर कमीत कमी त्या माणसाला 2 ते 5 हजार ओव्या पाठ असल्या पाहिजे, तर प्रवचन करण्याचा अधिकार आहे. कीर्तन करायचं असेल तर कमीत कमी 2000 ते 5000 अभंग पाठ असले पाहिजे, तर कीर्तनाच्या गादीवर उभं टाकलं पाहिजे. आज 5-6 कीर्तन झाले की लोक कीर्तनकार होतात. कथा करायची म्हणलं तर कमीत कमी त्या पुस्तकातले 24,000 श्लोक आहेत, त्याच्यातले कमीत कमी 10,000 तरी श्लोक पाठ असले पाहिजेत, तर कथेला वर बसावं. आजकाल श्लोक घ्यायचा नाही, कुठला संदर्भ कशाचा नाही. खूप सुंदर कथा सांगतात, परंतु श्लोकच येत नसेल तर काय उपयोग आहे. वाचून या ग्रंथ किंवा पाहून या ग्रंथ, करावे कीर्तन. कमीत कमी 5 तरी हजार श्लोक पाठ पाहिजे, तर त्याने तिथे ग्रंथाच्या ठिकाणी बसावं सांगायला. कथाकाराचं एक लक्षण आहे, कथा करणं सोपं नाही. आजकाल काय झालंय, परीक्षकच कोणी राहिलं नाही, सगळे लोक ऐकणारे, सगळे सांगणारे. म्हणून कथेचा एक नियम आहे, कीर्तनाचा नियम आहे, प्रवचनाचा नियम आहे, सगळ्या गोष्टीला नियम आहे. भजनी बनत असताना भजनाला सुद्धा कमीत कमी 500 अभंग पाठ असले पाहिजेत, तर त्याने भजनी झालं पाहिजे. एकच अभंग कुठेही गेलं तरी ते एकच अभंग चालू असतो. मरण कोणी मेलं तर तिथे तेच अभंग, मंदिरात गेलं तेच अभंग, असं नाही दादा. सगळीकडे अभंग बदलला पाहिजे. माणूस मेल्यावरचे अभंग वेगळे, सोमवारचे अभंग वेगळे, मंगळवारचे अभंग वेगळे. थोडे तरी अभंग, कमीत कमी 500 तरी अभंग, नाही 500 झाले तरी 100 तरी. पण अभ्यास कुणी करायचा? अभ्यास संत वर्णन करतात, अभ्यास तू योगेन. हे कोणतेही अभ्यास योगेन, अभ्यास कर अगोदर आणि मग जगाला तू ज्ञान दे. अरे तू जर एखादी चिमणी झालास तर तुझा प्रकाश तुझ्या सुद्धा खालीपर्यंत पोहोचणार नाही, पण तू जर सूर्य झालास तर सगळ्या जगाला प्रकाश देशील. अभ्यास करून तू अगोदर सूर्य तयार हो, सूर्य बन. सगळं आलं पाहिजे. भागवतातलं आलं पाहिजे, रामायणातलं आलं पाहिजे, शिवकथेतलं आलं पाहिजे. कथा शिवकथा करायची म्हणजे फक्त शिवकथा नाही, रामायण सुद्धा यावं, भागवत सुद्धा यावं. आजकाल असं झालंय की नाही, कथा करायची म्हणले सती जन्मल्यापासून पार्वती आहे तोपर्यंत सांगितले की झाली कथा, का एकदा गणपतीचा जन्म झाला की संपली कथा. अरे दादा, असं नाही. प्रत्येक श्लोक आहे. व्यासांनी हे ग्रंथ तयार केला, व्यास मूर्ख नव्हते. आजपर्यंत 11,000 वर्ष झाले हा ग्रंथ आहे. शिवपुराणाचे किती ग्रंथ? 68 प्रकार शिवपुराण आहे, 68. प्रत्येक शिवपुराणाचा एकमेकाला संदर्भ लागत नाही, प्रत्येक श्लोकाचा संदर्भ लागत नाही. एकच शिवपुराण घेतलं म्हणजे अभ्यास नाही होत. 68 प्रकारच्या शिवपुराणात ह्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, सगळा अभ्यास केला पाहिजे. सगळे गाथे वाचले पाहिजे. जरी आपण शैव संप्रदायात असलो, तुकोबाराय कळाले पाहिजेत, ज्ञानोबाराय कळाले पाहिजे, एकनाथ महाराज कळाले पाहिजे, तर त्यावेळेला मन्मथ स्वामी कळतील. जरी आपण वारकरी संप्रदायात आहेत तरी सुद्धा मन्मथ स्वामीचा गाथा वाचला पाहिजे, महादेव स्वामींचा गाथा वाचला पाहिजे, शिवप्रभूचा गाथा वाचला पाहिजे, कारण हे सगळे लोक आपल्याला कळाले पाहिजे. सांगड बांधता आली पाहिजे की इकडे कुठला अभंग, इकडे कुठला अभंग, इकडे रूप पाहता लोचनी, इकडे रूप सगुण सुंदर, तिकडे सुंदर ते ध्यान, येथे सुंदर ते ध्यान, कैलासी शोभले, वामांगी घेतले गिरिजेसी, जटाजूट भाळ गंगा वाहे नीर. हे सगळे समान अभंग आहेत. अभंगाची एक जोडी बांधता आली पाहिजे. कुठला अभंग आहे? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, इकडे माझी मुक्ताबाई सांगते,
वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो. मन्मथ स्वामी सांगतात तसं वेडा झालो वेडी याच्या गावा आलो. आम्हा पुसू नका काही, आम्ही मानसात नाही. मुक्ताबाई झाली वेडी, पदर संसाराचा फाडी. दोन्ही अभंग सारखे आहेत. जर शैव संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला तर सगळं सारखं सारखं आहे. आणि मन्मथ स्वामीच्या परमरहस्याच्या अगोदर वीरशैव धर्मामध्ये जर पहिला ग्रंथ मराठी कोणी लिहिला असेल तर त्याचं नाव आहे संतश्रेष्ठ विसोबा खेचर. शटुस्थळ नावाचा ग्रंथ लिहिला. शटुस्थळ मन्मथ माऊलींनी आपल्या 16व्या शतकामध्ये ग्रंथ तयार केला, पण त्याच्या अगोदर 11व्या शतकामध्ये विसोबा खेचरांनी ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथामध्ये काय आहे, आपल्या ग्रंथामध्ये काय आहे, मन्मथ माऊली काय सांगतात, विसोबा खेचर काय सांगतात. तिथे माऊली ज्ञानोबा सांगतात, गुरु लिंग आणि जंगम तेने दाविला आगम. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा तो अभंग लिहिला. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात. अरे वीरशैव संप्रदायाचे जर वारकरी संप्रदायामध्ये अभंग भेटतात, वारकरी संप्रदायाचे अभंग वीरशैव संप्रदायामध्ये भेटतात, तर मग बदल कुठं आहे? ज्याची भेदवृत्ती नष्ट झाली तो खरा भक्त आहे. ज्याच्या बुद्धीमध्ये भेद आहे त्याला भक्त म्हणायचंच नाही. म्हटलं असेल काही लोकांना, अरे बाप रे, महाराजाला शिवकथा लावली ते तिकडलंही सांगायचं. बाश जय हो. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ज्या वेळेला तुम्ही नमः शिवाय म्हणायला तोंड उघडता करता, पोटातले सगळे पाप बाहेर येतात. टाळी वाजवली की मरून जातात. जे लोक टाळी वाजवत नाही, तोंड उघडत नाही, ते शेजारच्याचं पाप त्याला चिटकून घराकडे जातं. म्हणून सगळे माझ्या मागे प्रेमाने एक जय हो जय हो. वारे वा शबाश. सगळ्यांनी टाळी वाजवत प्रेमाने भजन करायचं आहे. जय हो. मी परवा विचारलं होतं तुम्हाला, महादेवाचा तिसरा डोळा खाली की वर? कुठे? वर. महादेवाच्या डोक्यातून गंगा वाहते, खाली की वर? वर. महादेवाचा त्रिशूळ आहे, त्याचं डोकं खाली की वर? वर. महादेवाच्या मागे नंदी, त्याचं डोकं खाली की वर? वर. महादेवाच्या गळ्यामध्ये नाग आहे, त्याचं डोकं खाली की वर? एवढं सगळं वर आहे, मग तुमचे हात खाली का? जय हो. ज्याचे हात वर ते महादेवाचा आवडता होतो, म्हणून प्रेमाने जय हो. इलाज नहीं है, कैलाश है कैलाश. जय हो. टाळी टाळी, खाली नाही, हात वर. तुम्ही रूपी गाडी कशी आहे? ही आगगाडी सारखी आहे. माहिती आहे ना तुम्हाला आगगाडी कशी चालते?
जो ठोकरे खाता है वह ठाकूर बन जाता है. त्याच्यामुळे आता उठू नका, खाली बसूनच. नाहीतर हे आमचं पुरुष मंडळ म्हणतील आम्हाला काही नाही. काल मी जाताना दोन बाबाचं ऐकत होतो, त्या कोपऱ्याला उभे होते दोन म्हातारी माणसं. मला ते एक जण दुसऱ्याला म्हणतोय, बरं झालं बाबा 60 वर्ष झालं म्हणले माझ्या संसाराला. बाई रोज मला नाचवत होती, पण महाराजांनी तिला आज नाचवलं, बरं झालं. कोण होते दोन बाबा मला माहित नाही, अंधारात दिसले पण नाही. दोघं जण तंबाखू खात खात सांगत होते एकमेकाला. म्हणले 60 वर्ष ती मला नाचवत होती, पण बाबा गावात आले आणि बाई गपचिपच बसली. म्हणले तेव्हापासून मला भांडणच कमी केलं. झुक 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 देहाची गाडी, झुक 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 देहाचे गाडे, शिवनामाची आहे मला गोडी, शिवनामाचे आहे मला गोडे. सगळे शिवालय पाहूया, सगळे शिवालय पाहूया, कैलासाला जाऊया जाऊया. भगवंतांनी त्याच्यावरती कृपा केली. 9 मुलीच्या नंतर एक मुलगा झाला आणि तो मुलगा म्हणजे साक्षात भगवान शिवाचा अवतार. ह्या 9 मुली कोण? श्रवणम कीर्तनम शंभोर मननम, स्मरणम अर्चनम वंदनम दास्य, सख्या आत्मनिवेदनम. श्रवणम कीर्तनम स्मरणम शंभोरमणनम, अर्चनम वंदनम दास्य, सख्या आत्मनिवेदनम. 9 मुलीच्या नंतर मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं कपिल. मी काल सांगितलं तुम्हाला कपिलाची कथा. कपिलाधारला जाऊन त्यांनी काही दिवस तपश्चर्या केली. 100 वर्ष धारेच्या खाली बसून. तिथे मन नाही लागलं, मग काशीला गेले. तिथे एक कपिलाधार बनवलं. काशीमध्ये एक कपिलाधार आहे. तिथे काही दिवस तपश्चर्या केली, मन नाही लागलं आणि शेवटी गंगा आणि सागर याला फाकवलं आणि संक्रांतीच्या दिवशी मध्ये जाऊन समाधी घेतली. असं पवित्र क्षेत्र. अशा काही पवित्र कथा त्या ठिकाणी सांगितल्या. तिसरी मुलगी प्रसूती दक्षाला दिली. तिच्या पोटी 60 मुली झाल्या. 60. या 60 मुलीपैकी 27 चंद्राला दिल्या नक्षत्र म्हणून. 10 मुली कश्यपाला दिल्या. 13 मुली धर्माला दिल्या. 4 मुली अरिष्टनेमी, 4 मुली कृष्वाश्व, 1 मुलगी भूतांना आणि शेवटची राहिलेली जी मुलगी होती सती, ती भगवान शिवाला दिली. भगवान शिवाला. सती खूप प्रेम करायची भगवान भोलेनाथावर. महादेवाने तिचे सगळ्या परीक्षा पाहिल्या. कधी तर देव बाई बनून आले, एका बाईचं रूप धारण केलं, बांगडीवालीचं. सतीची परीक्षा बघायला. मनहारी का भेष बनाया, शिव चूड़ी बेचने आया. मनहारी का भेष बनाया, चूड़ी वाले का भेष बनाया, शिव चूड़ी बेचने आया. जय हो. चूड़ी वाले का हो मनहारी का, चूड़ी वाले का मनहारी का भेष बनाया, शिव चूड़ी बेचने आया. मनहारी महादेव बांगडीवाले बनले. चूड़ी वाले का दुकानातल्या बांगड्या 4 दिवसात तुटून जातात. महादेवाची बांगडी मरेपर्यंत टिकते. ज्याला ज्याला ही बांगडी पाहिजे दोन्ही हाताने प्रेमाने. मनहारी का भेष बनाया, जय हो. शिव चूड़ी बेचने आया. जय हो.
मोहे उमा रंग है भाया, मोहे उमा रंग है भाया, शिव चूड़ी बेचने आया। जय हो मनहारी का हो चूड़ी वाले का, मनहारी का भेष बनाया, शिव चूड़ी बेचने आया। मनहारी का भेष बनाया, शिव चूड़ी बेचने आया। शिव चूड़ी बेचने आया, शिव चूड़ी बेचने आया। ताली ताली एक एक हाँ। जय हो शिव चूड़ी बेचने आया, हो शिव चूड़ी बेचने आया। शिव चूड़ी बेचने आया। मनहारी का भेष बनाया, चूड़ी वाली का भेष बनाया, शिव चूड़ी बेचने आया। चूड़ी लाल नहीं मैं पहनूं, चूड़ी हरी नहीं मैं पहनूं, मोहे उमा रंग है भाया, शिव चूड़ी बेचने आया। बांगड्या घेऊन आले महादेव. पूर्वीच्या काळामध्ये बांगडीवाले घराच्या समोर यायचे, डोक्यावरती बांगड्या असायच्या, गोल बांगडी लेलो, चुडी लेलो, बांगड्या घ्या. आणि मग बाईने आवाज द्यायचा आणि 4-5 बाया तिथे जमायचं. ज्याला ज्या ज्या बांगड्या येतील त्या त्या आवडलेल्या बांगड्या त्यांनी घ्यायच्या. असा पूर्वीचा काळ. आता नाही, आता दुकानात गेलं की जे पाहिजे ते मिळतं. पूर्वीचा काळ असा होता. भगवान बांगडीवाले बनून आले, दारामध्ये बसलेत आणि ती सती मातेने बोलवलं, अरे इधर आ जाओ जी, मोहे चूड़ी चाहिए. कैसी चूड़ी चाहिए? आणि मग त्यावेळेला सांगितलं, अरे मुझे लाल नहीं चाहिए, मुझे हरी नहीं रे चाहिए. मैं लाल नहीं मैं पहनूं, हरी नहीं मैं पहनूं, पीली नीली काली उनसे भी मैं नहीं पहनूं, मोहे उमा रंग है भाया. मला फक्त एकच रंग आवडतो, तो म्हणजे उमा रंग. मला दुसरं काही आवडत नाही. अरे या रंगामध्ये ठेवलं काय, म्हणून मी आता बेरंग झालोय. कारण संसाराच्या रंगामध्ये काहीच नाही, म्हणून उमा रंग बनलं पाहिजे. आणि तीच खरी रंगपंचमी होते. बाकीचे रंग सगळे निघून जाणार आहेत. एकच रंग एकदा लावला की तो निघत नाही, तो म्हणजे उमा रंग. मला बनवायचं आहे ना, तर उमा रंगाचा बनवा. महादेवाने तिचा हात हातात घेतला. पूर्वीच्या काळात ते गाळे असायचे, कितीचा गाळा आहे बांगडीचा असं म्हणायचे, ते माप साईज. तिचा हात हातात घेतला आणि ज्या वेळेला देवाने तिचा हात घेतला की सतीने ओळखलं, अरे आप तो लुगाई नहीं हो, आप औरत नहीं हो, आप तो मेरे भगवान भोलेनाथ हो. देवाने पटकन आपलं रूप बदललं आणि सतीने सांगितलं, भोलेनाथ इस रूप में आप आ गए हो. म्हणले, हां या रूपात मी आलो. बस बांगड्या दिल्या. पुढे भगवान तिथून निघून गेले. ब्राह्मणाचं रूप धारण केलं, पंचांग काढलं. म्हणे, सती तुला खरं खरं सांगू पंचांग? म्हणे, हो. माझं त्याच्या दोघाचं जुळतं का हे बघून सांगा. आमच्या दोघाची पत्रिका जुळते का? देव म्हणले, सगळं जुळतं बाई, पण तो माणूस चांगला नाही. स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो, त्याला घर नाही, त्याला दार नाही. याच्यापेक्षा एखादा राजकुमार बघन लग्न कर.
सतीने सांगितलं, राजकुमार नाही, मला पाहिजे फक्त माझा महादेव, आणि त्याला मी माझ्या मनातल्या मनात माझा नवरा मांडलाय. आजपासून फक्त तो माझा आणि मी त्याची आहे. माझ्या मनात त्याच्याशिवाय दुसरं कोणी नसणार आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. देवाने खूप परीक्षा पाहिल्या. एके दिवशी देवाने सतीला पत्र पाठवलं, सती, मी तुला उद्या सकाळी 7 वाजता गंगेच्या काठावरती भेटायला येणार आहे. तू बरोबर 7 वाजता ये. सती मातेने घरात आईला सांगितलं, आई मला गंगेला जायचं आंघोळ करायला. आई म्हणली, बिलकुल नाही. आदिनामध्ये कशाला जायचं? फाल्गुन महिना आहे, बोंबलायचा महिना आहे, आणि गंगेला आंघोळ चैत्र झाल्यावर, पाडवा झाल्यावर, गुढी बसल्यावर मग जा. तिने सांगितलं, नाही गाई, उद्या जावंच लागणार आहे. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, मला जायचं आहे. आई म्हणली, बिलकुल नाही. मग घरामध्ये गेली. देवाच्या जवळ गंगेचं पाणी होतं, तेवढं सगळं तुळशीला नेऊन घातलं, बेलाच्या झाडाला घातलं, आणि आईला म्हणली, अगं आई, तुला माहित आहे का काय, देवाच्या पूजेला गंगेचं पाणी संपलंय. म्हणली, मग उद्या सकाळी जाते 6ला आणि पाणी घेऊन येते. आई म्हणली, जर देवाच्या पूजेला पाणी नसेल तर जा बाई, तुला जावंच लागेल, कारण गंगेच्या पाण्याशिवाय देवाची पूजा कशी होणार आहे. आणि मग तिने नाटक केलं, पाणी आणायचं म्हणून देवाला भेटायला गेली आहे. 2 हंडे मातीचे डोक्यावर घेतलेत आणि निघाली माझी सती. 7ला बोलवलं होतं पत्रामध्ये, 7 वाजता. ही बाई 6ला तिथे जाऊन बसली. त्याला म्हणावं प्रेम. आजकाल महाराज येऊन बसतात 7ला, लोक येऊन बसतात 8:30ला. घरचं सगळं जेवण बेवण भांडे धुवून इकडे येतात. याला नाही म्हणायचं प्रेम. याला फक्त आपलं एक नाटक म्हणायचं, एक आपले लोक करतात म्हणून करायचं हे नाटक आहे. ओढ ज्याला असते ना ते लवकर येऊन बसतं. कारण महाराज 7ला येतील ना, आपण 6:30ला गेलं पाहिजे. महाराज 7:30ला येणार आहे, आपण 7ला गेलं पाहिजे. 8ला कथा सुरू होणार आहे, आपण 7:30ला मंडप बघितला पाहिजे. मंडपात काही कमी जास्त आहे का बघितलं पाहिजे. कारण महाराज एकटे येत नाहीत. कथा सांगायला महाराज येतील, वाजवायला सगळे कलाकार येतील. पण तुम्हाला एक खरं सांगू, तुमच्या गावातले 500-1000 लोक रोज येथे कथा ऐकायला येत आहेत, पण तुमच्या बरोबर एक माणूस तुमच्याही गावातला नाही, सलगऱ्यातला पण नाही, आजूबाजूच्या गावातला नाही, बामणीचा नाही, नळदुर्गचा नाही, वडगावचा नाही, बारोळचा नाही, असा एक माणूस कोणाच्याच ओळखीचा नाही, पण रोज येऊन जातो. तुम्ही बघितला का? नाही ना, बघितला नाही, पाहिला ना. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर माझा गौरी शंकर रोज कथेला येतो आणि निघून जातो. तुमच्या अगोदर मंडपात येऊन बसतो, तुम्ही गेल्यानंतर तो सगळ्यात शेवटी जातो, सगळ्याला बघून. कारण परमरस्यामध्ये सांगितलं, मी कुठे राहतो? मी गिरिकिंदरामध्ये राहत नाही बाई, मी कुठल्या गुहेमध्ये राहत नाही बाई, मी मंदिरामध्ये राहत नाही, मी भक्ताच्या हृदयामध्ये अहम तिष्ठा मी पार्वती, मी तिथे राहतो. कुठे? ज्या ठिकाणी माझं भजन होतं, माझं कीर्तन होतं, ज्या ठिकाणी माझी शिवकथा होते. शिवकथा शिवगोष्टी उल्हासन मायेपोटी, आनंदित होय दुर्जटी, दुर्जटी आनंदित होतो, एवढा आनंद त्याला भेटतो. गेले 5 दिवस झाले, 5. गौरी शंकर या बाहेरच्या डोळ्याने नाही दिसणार, त्याला अंतकरणातले चक्षु उघडले पाहिजे. अरे ह्या चक्षुला फक्त संसाराची सवय झाली आहे, पण ज्याचे अंतकरणाचे चक्षु उघडले ना, त्याला एवढ्या लोकांमध्ये माझा गौरी शंकर बसलेला दिसेल. ना जाणे की स्वरूप में गौरी शंकर मिल जाय, कुठल्या रूपाने माझा देव तुम्हाला भेटून जाईल सांगता येणार नाही. आज सकाळी 6:30ला तिथे जाऊन बसली. देव आता येणार आहेत, देव आता येणार आहेत, महादेव येणार आहेत, भोलेनाथ येणार आहेत, शिवजी येणार आहेत, शंकरजी येणार आहेत. जब मेरे शिवजी का आवन होगा, मेरे शरीर का पावन होगा, नित नित उठ मैं मंदिर जाऊंगी, जल चढ़ाऊंगी मैं बेलपत्र चढ़ाऊंगी, मन में मेरे शिव जी का नाम ही होगा, मेरे शरीर का पावन होगा। बगीचा में जाके मैं कलिया चून लाऊंगी, हार बनाऊंगी मैं प्रभु को चढ़ाऊंगी, पूज
पूजा के थाली में चंदन होगा, जब मेरे शिव जी का आवन होगा। खीर बनाऊंगी मैं, पूरन पोली बनाऊंगी, मीठे मीठे भोग अपने प्रभु को चढ़ाऊंगी। रोज रोज भोलेनाथ का मिलन होगा, मेरे शरीर का पावन होगा। माझ्या महादेवाला दोनच पदार्थ खूप आवडतात. कुठले माहिती आहे तुम्हाला? आता इथे सगळ्याला कन्नड येतं म्हणून हुग्गी आणि होळगी. महादेवाला रोज दोन पदार्थ रोज खूप आवडतात, हुग्गी आणि होळगी. हुग्गी मग कशाचीही करा, हा तांदूळाची करा, गव्हाची करा, त्याला आवडते, कारण मजेदार आहे या सगळ्या गोष्टी. परवा आम्ही कर्नाटकला गेलो होतो की आमचा शिष्य बरोबर होता, त्याला कन्नड काहीच समजत नव्हते. लोक त्याला कन्नड बोलायचे, ते त्यांच्या तोंडाला बघायचा. त्याने एक जणाला विचारलं, थोडं थोडं मराठी येत होती त्यांना, म्हणे दादा तांदूळाला काय म्हणतात तो कन्नडमध्ये? म्हणले अण्णा. म्हणलं ठीक आहे अण्णा, आता पाठ करतो. म्हणे काही लागलं की मी अण्णा म्हणत जाईल. तेवढ्यात त्यांचा मोठा भाऊ आला. ते म्हणले हे कोण आहेत? ते म्हणले अण्णा. ते म्हणले खायचाही अण्णा आणि बघायचाही अण्णा, कारण त्याला यायला पाहिजे. आमची इकडली कन्नड म्हणजे सगळी मिक्स आहे. तुम्ही जसं जसं बेळगाव, गुलबर्गा, बेंगलोर जाल, तिकडली कन्नड खूप गोड आहे. इकडे बर्री म्हणतात, तिकडे बन्नी म्हणतात. इकडे चोलादा म्हणतात, तिकडे चन्नागिरी म्हणतात. हे शब्दांमध्ये बदल आहे. इकडले शब्द तिकडले, इकडलं बोललं की तिकडले हसतात, हे कुठून आला असेल म्हणतात. त्याच्यामुळे मजा आहे जे सगळ्या भाषेमध्ये. जसं आमच्या लातूरमध्ये कुठून आलाव, खाल्लाव, बसलाव, आमच्या बीडमध्ये गेलं की तिकडे मग ते आरेरावीची भाषा, तसं तसं वर जाईल तिकडे. नांदेडकडं गेली की बाई म्हणते मी बसलो, मी खाल्लो, मी पिलो. माणूस म्हणतो मी बसली. आता ते माणूस आहे का बाई हेच कळत नाही. हे शब्दाची बदल आहेत सगळीकडे. एका गावाला गेलतो मी कीर्तनाला, आणि त्या कीर्तनाला गेल्यानंतर त्या महाराजाच्या घरी मला बोलवलं. त्यांच्या घरी मी गेलो गाडी घेऊन. गाडी दारामध्ये उभी राहिली आमची. मी आवाज दिला, प्रसूती दक्षाला दिली, तिच्या पोटी सती जन्माला आली. सती दिसायला एवढी सुंदर होती, लहानपणापासून देवावर प्रेम करायची. गेली तिकडे देवाला पाहण्यासाठी. सकाळी 6ला आता येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. दिवस मावळ, दुपार झाला, दिवस मावळा. इको कमी कर थोडा. पण देव काही आले नाहीत याचा राग तिला आला. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या आणि ढड ढसा रडू लागले बिचारी, ढड ढसा. देवा सकाळपासून तुझी वाट बघायला, आता येशील, पुन्हा येशील, पण तू नाही आलासाच. आणि मग सतीने सांगितलं, एक बार सती बनकर देखो, एक बार सती बनकर देखो मेरे महादेव, सतीये रो रो कहे, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, एक बार आंसू बहा कर देखो मेरे महादेव, सतीये रो रो
ओ पनघट पे तेरा इंतजार करना, शिव तेरे खातिर ओ घुट घुट के मरना, एक बार किसी का इंतजार कर देखो महादेव, सतिये रो रो कहे, सतिये रो रो कहे. देवा एकदा मला भेटून तर बघा, देवा एकदा तुम्ही रडून बघा. रडण्याचा काय त्रास होतो तुम्हाला काय माहिती आहे? कधी कोणासाठी रडून बघा. मी रोज तुमच्यासाठी रडते, पण तुम्ही कोणासाठी रडून बघा काय त्रास होतो. देवा कधी कोणाची वाट बघून बघा काय त्रास होतो. घरातले गावातले सगळे लोक मला नावं ठेवतात, निंदा करतात, मागे बोलतात. अरे कोणा निंदा ऐकली तर काय त्रास होतो ते सांगा मला, काय त्रास होतो. असं तिने सांगितलं. देवा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची वाट बघितली पण तुम्ही नाही आलो. अरे तुम्ही पत्र पाठवलं म्हणून मी बसले येऊन इथे. काय माहिती आहे तुम्हाला त्रास काय असतो. कधी कुणावर खरं प्रेम करून बघा, मग तुम्हाला कळेल प्रेम त्रास काय असतो. कारण जो माणूस माणसावर प्रेम नाही करू शकत ना, तो माणूस कधीच देवावर प्रेम नाही करू शकत. ज्याने प्रेम आयुष्यामध्ये माणसावर करून पाहिले, आपल्या आईवर, आपल्या भावावर, आपल्या नवऱ्यावर, आपल्या मुलांवर, आपल्या सासू सासऱ्यांवर, तोच माणूस देवावर प्रेम करू शकतो. पण जो माणूस कोणावरतीच प्रेम नाही करू शकत, तो आयुष्यात देवावर सुद्धा प्रेम नाही करू शकत. एकदा महादेव पार्वती बसलेले होते. पार्वतीने सांगितलं, देवा एवढे लोक तुमच्या मंदिरात येतात, एवढे लोक तुमच्यावरती प्रेम करतात, एवढे लोक असं करतात, तुम्ही त्यांना का बोलवत नाही. महादेवाने सांगितलं, बाई हे लोक जर स्वतःच्या माणसांवरती प्रेम करू शकत नाही तर ते माझ्यावर काय प्रेम करू शकतात. हे फक्त स्वार्थासाठी माझ्या मंदिरात येतात. थोडा आवाज राहू दे, ऐकू कमी कर, थोडा आवाज राहू दे. म्हणून आयुष्यात प्रेम करून बघा. सतीमातेने देवाला विनंती केली. सतीमाता घरी निघून गेली. शेवटी भगवान शिव आणि पार्वत्या, भगवान शिव आणि सतीमातेचा विवाह झाला. लग्नाची तारीख ठरली. चैत्र शुद्ध अष्टमी. सगळ्या लोकांना बोलवलं. वडिलांनी विरोध केला, मी देणार नाही तुला त्या घरी, पण तुझी इच्छा आहे ना लग्न करायची त्या पोराबरोबर तर कर, पण मी पुन्हा तुला माझ्या घरात येऊ देणार नाही. ती म्हणली, डन देवा. बाबा आपल्या दोघांचं नातं तुटलं तरी चालेल, पण मी महादेवाला कधी सोडणार नाही. आणि मग लग्नाची तारीख ठरली. सगळे लोक जमा झाले. इकडे महादेवाच्या सुद्धा मंदिरामध्ये, कैलासामध्ये देव जमा झाले. देव, लक्ष्मी नारायण आले आणि बाबा समाधीत बसलेले बघितले. लक्ष्मीने महादेवाला उठवलं, ए बाई चल उठा, बाबा उठा, आज थाको विवाह, आज तुमचं लग्न आहे, लग्नाला जायचे, चला. देव म्हणले, चला मी लगेच येतो. बाई म्हणली, अहो लग्नाला जायचे, चांगले कपडे घाला. त्यावेळेला सांगितलं, मी असाच आहे, तिला आवडत असेल तर करेल ती माझ्याशी लग्न, नाहीतर मी संन्याशी राहायला तयार आहे. अरे मी असाच आहे. लक्ष्मी म्हणली, याचं आपलं डोकं नाही लागणार. आपण ऐश्वर्यवान आहेत आणि हे वैरागी आहे, याचं आपलं कुठं डोके. विष्णूला सांगितलं, देवा चला आपला आपण जाऊ पुढे शिदोऱ्या घेऊन. बघा शिदोऱ्यावाले कोण असतात? चांगले गाडीवाले, भरपूर दागिनेवाले अगोदर पुढे पाठवले जातात. पाहुण्याला वाटाव की हे चांगल्या घरचे लोक आहेत. गरीबाला पाठवत नाही शिदोरी घेऊन कधी कोणी, चांगल्या माणसाला पाठवलं जातं. लक्ष्मीनारायण शिदोऱ्या घेऊन गेले. ब्रह्मदेवाले म्हणले, बाबा चला आवरा, लग्नाला जायचं आहे. महादेव म्हणले, मी असाच आहे. ब्रह्मा गेले, इंद्र गेले, चंद्र गेले, सगळे 33 कोटी देव गेले, कोणी राहिलं नाही तिथे. 4-5 शिवगण होते. आणि मग महादेवाच्या लक्षात आलं, लग्नाला नवऱ्याने पुढे जायचं सोडून वराडी पुढे गेले, आता आपल्याला मागून जावं लागेल, पण आपली वराडी कोण? आणि मग महादेवाने शंख वाजवायला सुरुवात केला. जोर जोराने शंख वाजवू लागले, जोर जोराने. शंख वाजला, नाद घुमला,
शंख वाजला नाद ऐकेला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. जय हो. शंख वाजला नाद घुमला, शंख वाजला नाद घुमला, सब जन गाव बड़े प्यार से. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. सगळ्यांनी भजन करायचं आहे, प्रेमाने गायचं आहे. जय हो. रात्रीपेक्षा जास्त दिवस नाही राहायचं सासरवाडीत, नाहीतर दुसऱ्या दिवशी सासूबाई पाणी आणायलाच पाठवते तुम्हाला. तेवढी गाडी घ्या, जा तिकडलं ते कॅन्ड घेऊन या. नाही जायचं. आणि सासू सासऱ्याने लिकीच्या घरात जास्त दिवस नाही राहायचं. अवघड असतं बाबा, हे तुम्हाला सांगावं लागतं का? तर आम्ही बघितलेलं म्हणून, आमचं काही नाही, आम्ही लोकांचं ऐकलेलं असतं. म्हणून सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आज जावाई येणार म्हणल्यावर सासूबाई दारात जाऊन उभी राहिली. दारात सोन्याची ताट आरती घेऊन माझा जावाई येणार, कारण कौतुक ऐकलं होतं. कुणी म्हणा, ओ आजी काय तुमचा जावाई भेटला होता नळदुर्गला? ती म्हणेल, हो माझा जावाई खूप गुणाचा आहे. चहा पाजला, हायच माझा जावाई तेवढा दान धर्म करणारा. पैसे मला द्यायला लावले, मग गपचीप बसल. पुन्हा म्हातारी बोलणार नाही. काळ बिघडला हो. आज कोणी उठलं की त्या हॉटेलात जाऊन भजे खायले, चहा प्यायले. अरे कोण कुठे काय खावं, कसं राहावं हे तरी कळालं पाहिजे. विचित्र झालंय हे सगळं. गळ्यामध्ये 4-5 रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर संत नाही होत. मी तर म्हणतो गळ्यात एकही रुद्राक्षाची माळ घालू नको, अंगावर एकही भगवा कपडा घालू नका, पण कमीत कमी आपलं आचरण तरी चांगलं पाळा. गळ्यात लिंग असल्यावर कुठं खावं कुठे खाऊ नये हे तरी अक्कल असली पाहिजे. म्हणून खाणं पिणं सगळ्यात पहिलं आचरण आहे जिभेचं. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. अवघड आहे. आज जावं येणार म्हणून दारात उभी राहिली आणि तेवढ्यात भगवान शंकर आले. महादेवाचं रूप बघितलं आणि तिच्या हातातलं ताट धाड करून जमिनीवरती पडलं. नशीब फुटलं देवा, माझ्या पोरीचं नशीब फुटलं देवा. धड ढसा रडायली, जमिनीवरती पडली, पदर इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाला, डोळ्यातून अश्रूच्या धारा. माझ्या लेकीचं नशीब फुटलं. मला वाटलं होतं जावाई 4 चाकाच्या गाडीत बसून येईल, हे तर 2 चाकाच्या गाडीवर नाही बैलावर बसून आलं, आणि तेही उलट. काय वाटलं असेल त्या बिचारीच्या मनाला. धड ढसा रडायला सुरू झाली. आणि मग तेवढ्यात नारद मुनी गेला आणि म्हणला, आई असला जावाई भेटायला पुण्य पाहिजे. बोलली, बरं माझंच पुण्य उतू गेलं, आमच्या नशिबात असलं आलं. म्हणले, बाई असं नको म्हणू, ह्याच्या अंगाला राख आहे, प्रत्येकाची राख याच्याजवळ जाणार आहे. याच्या गळ्यामध्ये काळ आहे. साप म्हणजे काळ आहे. अरे याच्या गळ्यामध्ये अंगावरती काळ आहे, कारण याला काळ काहीच करू शकत नाही, म्हणून याचं नाव महाकाळ आहे. आणि असा जावाई तुला भेटलाय, असला जावाई. अशा बरोबर तुझ्या मुलीचं लग्न व्हायला काय पाहिजे अजून? गुरुने कानं टोचल्याशिवाय शिष्य जागा होऊ नाही शकत. नारदाने तिचे कानं टोचले, मग ती जागी झाली. देवाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली, पिवळा पितांबर नेसायला दिला, डोक्यावरती सोन्याचा किरीट घातला, अंगावरती वेगवेगळे दागिने घातले. आणि मग माझा महादेव एवढा सुंदर दिसू लागला. सगळे लोक ते चिडवू लागले तिला. हिमनगरीच्या घरच्या नारी हसती पार्वतीला, शुद्ध स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला.
वर बाप पत्ता नाही, वर माई ते घर सुने, नंदा जावा कोणीच नाही, कितीतरी बाई पुण्य, हिमनगरीच्या घरच्या नारी, हसती पार्वतीला. सगळ्या बायका जमल्यान म्हणल्या, सती किती भाग्यवान आहेस तू, चांगला तुला नवरा एवढा गोरा गोरा पान भेटला ना, आमच्या यांना अंधारात ओळखायचं तर बॅटरी लावावी लागते. तुझा नवरा किती गोरा पान आहे. पार्वती तू किती भाग्यवान आहेस सती, तुला सासू नाही, सासरा नाही, ननंद नाही, जाऊ नाही. एवढा मोठा करोनाचा रोग आला, आम्हाला वाटलं म्हातारा म्हातारीला होईल, पण साधा खोकला लागला नाही. म्हातारा म्हातारी चांगले राहिले ना, आम्ही दवाखान्यात जाऊन आलो. काय पुण्य केलंस तू सांग, तुला ननंद नाही, जाऊ नाही, आणि आमच्या नंद आले की भांडल्याशिवाय जात नाही. हिमनगरीच्या घरच्या नारी. सगळे जण तिला चिडवू लागले. सती मातेचा विवाह झाला. दक्षाने यज्ञ केला. पहिल्या यज्ञामध्ये महादेवाचा अपमान केला, दुसऱ्या यज्ञामध्ये महादेवाला बोलावलं नाही. सती विचारायला गेली, का बोलावलं नाही महाराज, माझ्या देवाला तुम्ही का बोलावलं नाही सांगा. आणि मग त्यावेळेला बापाने अपमान केला, सतीला दूर ढकलून दिलं. आणि मग सतीच्या लक्षात आलं, मानभंग हाची झाला मंडपी आहेर. सती मने यज्ञी माझा जळाल माहेर. लक्ष्मीचे झाले दास, कोणी न पुसे वैराग्यास. लेक पोटीची हे झाली कोपर्यात केर. मानभंग हाची झाला मंडपी आहेर. मानभंग हाची झाला मंडपी आहेर. मानभंग हाची झाला मंडपी आहेर. सती म्हणे यज्ञी माझं जळालं माहेर. यज्ञामध्ये उडी मारली, सती मेली. मरताना देवाला विनंती केली, या जन्मात आपल्या दोघांचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण पुढल्या जन्मी का होईना मला तुमची बायको बनवा. नाही झाले तुमची बायको तरी चालेल, पण मला तुमच्या चरणाची दासी बनवा. पण देवा मला तुमच्यापासून दूर नेऊ नका. मी माझ्या मनातल्या मनात तुम्हाला माझा पतिदेव मानलंय, आणि याच्यापेक्षा मी दुसरं काही मानणार नाही. देवा मला माझ्यावरती कृपा करा. सती मातेने विनंती केली, मरण पावली. भगवान शिवाने तिला उचललं आणि भगवान विष्णूने तिचे 52 तुकडे केले. 52 ठिकाणी पडले. 52 शक्तिपीठ तयार झाली. महादेवाने आपल्या जटा आपटल्या, त्याच्यातून कृतिका निघाली. त्या कृतिकेतून एक देवता निघाली. त्या देवाचं नाव आहे वीरभद्र. सगळ्यांनी जय जयकार केला. वीरभद्रेश्वर भगवान की जय. वीरभद्रेश्वर आले. सगळ्या गणांना घेतलं, भद्रकाली मातेला घेतलं. कालिका माता त्यांच्या बरोबर आली आहे. काली काली अमावस की रात में जय हो. हो काली काली हो महाकाली, हो काली काली हो महाकाली. काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकले कल भैरव के साथ में. काली काली अमावस की रात में, काली निकले कल भैरव के साथ में. हो काली काली हो महाकाली, हो काली काली हो महाकाली.
काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काले निकले कल भैरव के साथ में, काले निकले कल भैरव के साथ में। ये अमावस की रात बड़े काले, ये अमावस की रात बड़ी काले, घूमने निकली माता महाकाले, घूमने निकली माता महाकाले। एक दानव का मुंडली हाथ में, एक दानव का मुंडली हाथ में, काले निकले कल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काले निकले भैरव के साथ में। बोल महाकाली माता की। दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, चिरछेद झाला तयाचा की, चिरछेद झाला तयाचा की। शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुकेने। दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्षाचं शिर तोडलं, सगळे देव महादेवाकडे गेले, देवा असं करू नका, परत एकदा जोडून द्या। महादेवाने म्हणले सोपं नाही आता हे, कारण वेळ होऊन गेला बाबा, आता सोपं नाही म्हणले, असं नका करू, अरे यज्ञातला सगळा भाग तुम्हाला देऊ आम्ही। आणि मग त्यावेळेला सांगितलं बकऱ्याचं शिर लावा, कारण बकरेने मैं मैं कहा कबीर कटायो शीस। एका बाजारात एक मैना आणि बकरा विकायला आणले होते, बकरा आणि मैना दोघे जण विकायला आणले होते। पहिला एक जण गेला, त्या मैनाच्या माणसाला विचारलं, हे किती रुपयाला दिले, काय आहे हे? तिला विचारलं तुझं नाव काय? तिने सांगितलं मैनाने मैना मैना कहा, मैनाने मैना मैना कहा, ओ भाई मोल 10-20, बकरे ने मैं कहा, कबीर कटायो शीस। कबीर महाराज त्या बाजारातून चालले होते, मैनेला विचारलं तुझं नाव काय? तिने सांगितलं मै ना मै ना। लोक म्हणले रे किती छान नाव आहे, मै ना मै ना। तिने 10-15 रुपये गोळा केले, लोकांनी ₹1-2 दिले तिला। त्याच बाजारात एक बकरा होता, त्याला विचारलं मी कोण, या जगात मोठं कोण? तो म्हणायचा मै। हे सगळं कोणामुळे? म्हणायचा मै। सगळ्यात शहाणं कोण? म्हणायचा मै। बकरेने मैं 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 कहा, खटकाने विकत घेतलं, कबीर कटायो शीस, आपण टाकलं। अहंकार नसला पाहिजे, थोडा सुद्धा जीवनामध्ये अहंकार नसावा। आजकाल थोडं काही केलं की लोकांना वाटतं आम्हाला खूप मोठं समजावं, खूप मोठं समजावं। पण साधू संत सांगतात आम्हाला मोठं समजू नका रे, आम्हाला आमच्या भगवंताच्या चरणाची माती, साधू संताच्या चरणाची माती समजलं तरी खूप झालं, पुष्कळ झालं। आम्हाला मोठं कशाला समजतं? मज करी दास त्यांच्या दासांचा, त्यांच्या दासाचा दास बनवा, पण मला कुणाला कोण मोठा महाराज, मोठा महात्मा, मोठा संत मला बनवू नका। अरे मला दासाचा दास बनवा। आजकाल काय केले की लोकांना वाटतं चला मोठे बॅनर लागावे, टीव्हीवर ॲड यावी, मोबाईलमध्ये मीच दिसावं, सगळीकडे मीच असावं। आपलं मोठेपण नसावं, लक्षात ठेवा। जेवढं लहान बनाल ना तेवढं माणूस मोठा होतो, आणि जेवढा मोठा बनायचा प्रयत्न कराल तेवढा खोटा होतो। आयुष्यात मोठं नाही बनायचं। ऐरावत बहुथोर त्याशी अंकुशाचा मार, त्याला अंकुशाचा मार भेटतो।
आम्हाला वाटतं ना, आम्ही देवाला सांगतो, देवा आम्हाला कधी मोठं बनवू नको, कुठली प्रसिद्धी हव्यास आम्हाला अजिबात नको. लोक सांगतात महाराज एवढ्या कथा केल्या, मग तुम्ही इकडे जावा तिकडे जावा, एवढं मोठं नाव करा. मी म्हणलं असं काय गरज आहे, मोठं बनवून करायचं काय सांगा. आपण कितीही मोठं बनलं तर 10 लोक जास्त येतील, दुसरं त्याच्यापेक्षा काय होणार आहे. मी एवढंच म्हणत असतो, आयुष्यात मोठं बना किंवा नका बनू, पण तुम्ही मेल्यावर सगळे लोक रडले पाहिजेत एवढं मात्र मोठं बना. मेल्यावर लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, अरे अरे हे आमच्या गावात आले होते, आम्ही यांची कथा ऐकली होती, 7 दिवस आमच्या गावात जत्रा भरली होती. बस एवढं जरी कोणी नाव काढलं तरी आपलं कल्याण झालं. काय उपयोग आहे लोकांनी मोठेपणा द्यायची, काय गरज आहे सांगा. कोणाच्या हृदयामध्ये छोटीशी जागा जरी भेटली तर माणूस मोठा झाला. किसी के दिल में प्रेम हो ना हो, कोणाच्या हृदयात आपल्याविषयी प्रेम असो नसो, परंतु त्याच्या हृदयात आपल्याला जागा असली पाहिजे. जिसके दिल में प्रेम हो ओ पत्थर में प्रभु देखे, जिसके दिल में प्रेम हो ओ पत्थर में प्रभु देखे, और जिसका दिल ही पत्थर हो वो क्या प्रभु में देखे. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे त्याला दगडात सुद्धा देव दिसतो, ज्याचं हृदयच दगड आहे त्याला देवामध्ये सुद्धा देव दिसत नाही. आमची दृष्टी एवढी विशाल बनवा की आपला देव सगळीकडे दिसला पाहिजे. एवढं विशाल हृदय बनवा. आज सती मरण पावली, पार्वती बनून जन्माला आली, लहानपणापासून दिसायला खूप गोरी गोरी पार. कारण असं सांगतात की पार्वतीने एवढं तप केलं होतं, पोटाला उपवाशी मारलं होतं, म्हणून ती पार्वती काळी पडली होती. उपवाशी राहून नुसते एका बेलाच्या पानावर तोंड काळं पडलं होतं तिचं. एवढी काळी झालेली पार्वती, म्हणून तिचं एक नाव झालं काळी महाकाली. उपवाशी राहून राहून काळी पडली होती. काही काही लोक बघा गोरं बनण्यासाठी काय काय करत नाही, सगळं करतात. नाही तेवढ्या क्रीमा लावतील, नाही तेवढं काय काय खातील, पण गोरे व्हायचं की नाही व्हायचं ते आपल्या हातात थोडंच आहे दादा. मी तर सांगत असतो, गोरे पण किती दिवस आहे, जोपर्यंत तुमचं तरुणपण आहे तोपर्यंत तुमच्या चेहऱ्याला सगळे लोक बघतील. इको कमी कर बेटा बोलताना, थोडासा रावधनीचे. जोपर्यंत तुमचं तरुणपण आहे तुमच्या चेहऱ्याला सगळं जग बनेल, पण ज्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतील ना, तुमच्या तोंडाला कुणी बघणार नाही. म्हणून चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यापेक्षा तुमच्या आचरणाचं सौंदर्य वाढवा. मरेपर्यंत लोक तुमच्या चेहऱ्याला पाहतील, मरेपर्यंत. 110 वय झालं आप्पाचं, 110. अहमदपूरचे आप्पा एवढं वय झालं, पण अजून सुद्धा लोकांना त्यांचा फोटो दिसला की मन भरून येतं. माणसाचं वय त्याच्या चेहऱ्याहून नाही, त्याच्या आचरणाहून ठरवलं पाहिजे. त्याला पाहिलं की मन शांत झालं पाहिजे. बस. जब से देखा तुझे भोले बाबा, जब से देखा तुझे मेरे बाबा, मैं तेरी दीवानी हुई रे. जब से देखा, जब से देखा, जब से देखा तुझे भोले बाबा, जब से देखा तुझे मेरे बाबा, मैं तेरी दीवानी हुई रे. जब से देखा हो, जब से देखा हो, जब से देखा तुझे भोले बाबा, मैं तेरी दीवानी हुई रे. जब से देखा तुझे भोले बाबा. जय हो, जय हो.
ना बिसरी तेरी मूरत, ना बिसरी तेरी सूरत, ना बिसर तेरी मूरत, ना बिसर तेरी सूरत, ना बिसरी तेरी मूरत, ना बिसरी तेरी सूरत, ना बिसर तेरी मूरत, ना बिसर तेरी सूरत। इस रूप की मैं परवानी हो गई, हो गई, हो गई, हो गई। जब से देखा, जब से देखा, देखो जब से देखा तुझे मेरे बाबा, मैं तेरी दीवानी हुई रे। जब से देखा तुझे मेरे बाबा, जय हो। करबो जय हो। एक साथ तालियों के साथ बड़े प्यार से। हाँ। वेडा झालो मी, वेडा मी झालो, वेडा 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 झालो मी, वेडा मी झालो, वेडियाच्या गावाला आलो, वेडा झालो, वेडा मी झालो। अरे बो शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, जय हो। ओम नमः शिवाय, जय हो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय। वेडा झालो मी, वेडा मी झालो, किती वेड लागलं होतं। दिवानी दिवानी, हा दिवानी मैं हो गई। एवढं वेड भगवान शिवाचं लागलं होतं। किती वेड। हा दिवानी, हा दिवानी, दीवानी मैं हो गई रे। वेडा झालो मी, वेडा झालो। एवढं वेड तिला लागलं होतं भोल्याचं, महादेवाचं। ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा रंग आपल्याला भेटतो असं म्हणतात। आणि त्यावेळेला काळी पार्वती गोरी झाली। गोरी रूपनो अनोखी उमा राणी लागे, महाराणी लागे, माने कणखलनो शीतला मनसा गणी प्यारी लागे। एक गुजराती भजन आहे, मन आहे। तलजो शरीर पे काळो होय तो कोड छे, तलजो शरीर पे काळो होय तो ओ तळ छे, पर तळजो शरीर पे गोरो होय तो कोड छे। शरीरावर काळा टिपका असला की त्याला तीळ म्हणतात। त्या माणसाचं सौंदर्य खुलतं। काळा टिपका लावला की लोक नसले तर लावून घेतात।
તલજો શરીર पे કાળો હોય તો જોડ છે, પર તલજો શરીર पे સફેદ હોય તો ओ कोड છે. पण तेच जर पांढरा ठिपका असला तर लोक म्हणतात अरे अरे त्याला कोड आलंय आता. तसं गोरी पत्नी અને કાળો પુરુષ એ તો રાધા કૃષ્ણની જોડ છે. नवरा काळा आणि बायको गोरी असले की लोक म्हणतात काय जोडी आहे बाबा. बायको राधेसारखी गोरी गोरी आणि नवरा कानुडो काळो काळो राधा छे गोरी गोरी. बायको राधेसारखी गोरी आहे आणि नवरा कृष्णासारखा काळा. कानुडो काळो काळो राधा छे गोरी गोरी. काय जोडी आहे. आणि तेच जर गोरी पत्नी आणि काळो पुरुष तो राधा कृष्णनी जोड छे. पर काळी पत्नी आणि गोरो पुरुष ए तो रोजनी माता पोड छे. बायको काळी नवरा गोरा असला की तिथे भांडण जरूर होणार, कारण समजून नाही घेत ते दोघे एकमेकाला. तुम्ही तुमच्या घरातल्या मुला मुलींच्या जोड्या एवढ्या चांगल्या लावता, तसं कधीतरी आपल्या जीवाची जोडी शिवाबरोबर लावून बघा. आपल्या आत्म्याची जोडी, इष्टलिंगाची जोडी आत्मलिंगाशी लावून बघा. आत्मा आणि परमात्म्याचं ऐक्य करून बघा. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. दे रे भोळ्या भोळ्या, दे रे मुक्ती ही थोडी. दे रे भोळ्या दे रे मुक्ती ही थोडी. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. दे रे शंकरा दे रे भोळ्या दे रे मुक्ती ही थोडी. आम्हाला मुक्ती दे बाबा, आम्हाला दुसरं काही नको तुझ्याकडून. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवा आम्हाला दुसरं काय देतोस. आणि मग पुढे जाऊन पार्वती मोठी झाली, खूप तिच्या सुद्धा परीक्षा बघितल्या. कधी ब्राह्मण बनला, सप्तऋषींना पाठवलं, नर्तक बनून आला, वेडा बनून आला, सगळे रूप घेतले. पण पार्वतीने सांगितलं देवा तू काही बन, मी लग्न तुझ्याशी करणार आहे. तू कुठलंही रूप धारण कर, तू काही कर, पण मी लग्न करेल तर फक्त तुझ्याशी देवा, अन्यथा कोणाशी करणार नाही. हा देह मी मातीमध्ये घालेल, पण तुझ्याशिवाय कोणाचा होऊ नाही देणार. आणि मग त्यावेळेला त्या चरणामध्ये आपला देह ठेवला. भगवान शंकराने सांगितलं मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि लग्न झालं. एवढ्या कथा कालच्या राहिल्या होत्या, तुम्हाला एवढं ऐकायचं होतं, पण 12 वाजून गेले. म्हणलं चला आता लवकर गाडी पळवा. एकदा लोक नाही तर इथं झोपी गेले तर मग आमचं कोण ऐकणार आहे. म्हणून काल जास्त वेळ आपण नाही घेतला, पण तरी सुद्धा कालच्या आजच्या कथा अस्सल कीर्तनवारी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. गेल्या 3 दिवसाची कथा यूट्यूबवरती पडली आहे. महाराजांनी सांगितलेली कथा. पुन्हा यूट्यूबवाला दादा आमचा एवढा हुशार आहे की कोण कोण झोपले त्याचे सगळे फोटो त्याच्यात घेतले, ते पण जरूर बघा. कोण उठून नाचले, कोण उठून, कोण जास्त रडलंय आणि कोण कोण झोपी गेलं हे अगोदर त्याच्यात बघा. तुमचा फोटो तर नाही ना त्याच्यात, म्हणजे ते दादा गावात आहे तोपर्यंत सांगता येईल बाबा तेवढा काढ आणि दुसरा घाल. म्हणून जरूर ते चॅनल बघा बरं का. सगळ्याला पाहायला भेटेल यूट्यूब चॅनलवरती अस्सल कीर्तनवारी
या यूट्यूब चॅनलवरती ही कथा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मग पुढे पार्वती मातेचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सप्तपदी चालली. सप्तपदी काय आहे? सप्तपदी द सेवन टेप्स ऑफ लाईफ. सप्तपदी म्हणजे जीवनामध्ये चालायच्या 7 पायऱ्या. कुठल्या कुठल्या पायऱ्या? तर पहिली पायरी त्या मुलीने ती चालायची आहे, त्या पायरीचं नाव आहे संयम, सदाचार, सद्गुण. पहिलं पाऊल ते मुलीने टाकलं जातं सप्तपदी. आता सगळ्या जाती धर्मात पूर्वी होत्या सप्तपदी, आता काही लोकांनी बंद केलं. कारण सप्तपदी चालताना ज्या वेळेला पंचाचार्याची पूजा होते, मुलीचं लग्न होतं, त्यावेळेला ती सप्तपदी चालली जाते. सप्तपदी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, 7 प्रकारच्या शपथा. द 7 प्रॉमिसेस, द 7 टेप्स जीवनामध्ये ह्या घेतल्या पाहिजे. कुठलं पहिलं? तर पहिलं पाऊल ती मुलगी टाकते सौभाग्याचं. आजपर्यंत मी कुमारिका होते, पण आजपासून मी तुमच्या नावाचं कुंकू आणि मंगळसूत्र घालील. देवा मालावर नाव रे, हा डगमग डोले माझे पाडावर नाव रे, काशीच्या विश्वनाथा बिगी बिगी धाव रे, काशीच्या विश्वनाथा बेगे बेगे धाव रे, काशीच्या विश्वनाथा बिगी बिगी धाव. हात हात सगळे. काशीच्या विश्वनाथा बेगे बेगे धाव रे, तुला पाण्यासाठी देवा जीव हा भुकेला, तुला पाण्यासाठी देवा जीव हा भुकेला, धीर नाही वाटे माझ्या मनाला. हातवर हात बाहेरचे. माझ्या मनाला. आता तरी हो जेवढे हात वर आहेत तेवढे बाजूला पडणार आहेत. आता तरी देवा मला एकदाच पाव रे, आता तरी देवा मला एकदाच पाव रे, काशीच्या हा बाहेरच्या बाहेरच्या हा पुरुष मंडळ सगळे प्रेमाने. काशीच्या विश्वनाथा बेगे बेगे धाव रे, काशीच्या विश्वनाथा बेगे बेगे धाव रे. आता जरा नीट करा, पोत्रे मारायल्यासारखं करू नका. एक सगळे प्रेमाने. एक हा जय हो. वा रे वा. सगळे काशीच्या विश्वनाथा बेगे बेगे धाव रे, 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 बेगे बेगे एक बेगे बेगे धाव रे, बेगे बेगे धाव रे, बेगे बेगे धाव रे, बेगे बेगे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. किलतचे पुरुष मंडळ चांगले आहेत बरं का. बिचाऱ्यांनी माझी लाच राखली, नाहीतर अवघड होतं. डम 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 डमरुवाला. उभं राहायचं नाही, बसूनच टाळी वाजवायची. आता डम 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 डमरुवाला, डम 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 डमरुवाला, मादेवानी जटा में गंगा निराला, महादेवानी जटा में गंगा निराला, भोळ्या महादेवा, भोळ्या महादेवा, उघड तिसरा डोळा रे, दर्शन दे रे मला महादेवा, उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. महिला मंडळ इथं म्हणायलोत, घरी जाऊन म्हणू नका. घरच्या महादेवाने तिसरा डोळा उघडला तर मंदिरात येऊन राहावं लागेल. म्हणून इथं प्रेमाने म्हणा, घरी जाऊन म्हणू नका, इथंच म्हणा. महादेवा उघड तिसरा डोळा रे, दर्शन दे रे मला. भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. महादेवानं स्वभाव साधान भोळा, महादेवाने स्वभाव साधान भोळा, पूजा करायला वय गाव हा गोळा, पूजा करायला वै गाव खगोळा. महादेवा महादेवा उघड उघड उघड
तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला रे दर्शन दे रे मला. हा सगळे प्रेमाने हात वर. जय हो. सगळे सगळे कुणी हो केली समाला गोडी कोणी हो केले सवाल गोडे. महादेव पार्वतीनं सुंदर जोडे महादेव पार्वतीनं सुंदर जोडे. महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला महादेवा. उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला. डम 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 डमरुवाला डब 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 डबरवाला. डम 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 डमरुवाला डम 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 डमरवाला. डम 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 डमरुवाला डब 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 डमरवाला. डम 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 डमरुवाला. डब 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 डबरवाला. महादेवाने जटा में गंगा निराला महादेवाने जटा में गंगा निराला. भोळ्या महादेवा. हात सगळे वर. महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला महादेवा. उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला रे दर्शन दे रे मला. महादेवा उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला. पार्वती पते शिव हर 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 महादेव. शरण आलो तुला भोळ्या महादेवा. उघड तिसरा डोळा रे दर्शन दे रे मला. शंभो महादेवा देवाच्या देवा नंदीवर बसून डौलत आला. नंदीश्वरा गोंधळ घालील तुझा दर्शन दे रे मला. महादेव पार्वतीने 7 प्रकारच्या शपथा घेतल्या. पहिल्यांदा सौभाग्य सदाचार सद्गुण स्नेह संयम आणि सगळ्यात शेवटी घेतली समर्पण. देवा आजपासून या देहावरती फक्त तुमचा अधिकार असेल. तुमचा माझा देह मी तुमच्या चरणी समर्पित करत आहे देवा. आजपर्यंत या देहाला कुणाची सुद्धा दृष्ट लागू दिली नाही, पण इथून पुढे हा संपूर्ण देह मी तुमच्या पायावरती ठेवत आहे. कारण स्त्री म्हणजे पुरुषाचा अर्ध अंग आहे. देवा मी तुमच्या चरणावरती एकरूप होणार आहे. इथून पुढे माझा देह तुमचा फक्त तुमच्या मालकीचा असेल. माझं सर्वस्व तुम्ही आहात देवा. इथून पुढे तुम्ही माझे सर्वस्व, बाकी कोणी नाही. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव 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 त्वमेव
सर्व मम देव मम देव आजपासून तुम्ही माझ्या हाताने, मी तुमची देवा. सर्वस्व अर्पण केलं त्याच्या चरणावरती, हे समर्पण केलं. आणि मग कन्यादान झालं. वडिलांनी तिचं कन्यादान करून दिलं. कन्यादानाच्या वेळेला पहिल्यांदा बाप मुलीच्या हातामध्ये पाणी घालतो. ताई, हे पाणी जसं स्वच्छ आहे, शीतल आहे, तसं तुझं सुद्धा जीवन स्वच्छ आणि शीतल असावं. थोडा आवाज, स्वच्छ आणि शीतल असावं. इको नको देऊ, आवाज कर. स्वच्छ आणि शीतल असलं पाहिजे. दुसऱ्या वेळेला बाप पोरीच्या हातात फूल टाकतो. ताई, या फुलाचा सुगंध जसा सगळीकडे दरवळतो ना, तसं तुझ्या संसाराचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. लोकांनी विचारलं पाहिजे, ही लेक कोणाची? त्यावेळेला छाती ठोकून सांगितलं पाहिजे, ही लेक माझी. एवढी मोठी बनतय तू. कधी तू तुझ्या जीवनाला गालबोट लागू देऊ नकोस. तिसऱ्या वेळेला बाप पोरीच्या हातामध्ये अक्षदा टाकतो. ताई, हा बाप आशीर्वादाशिवाय तुला दुसरं काही देऊ शकणार नाही. चौथ्या वेळेला तो बाप मुलीच्या हातात दर्भ टाकतो. ताई, सुखाचा त्याग कर आणि दुःखाला आपलंसं कर. दर्भ म्हणजे पाण्यातलं लवाळं. नदीला पूर आला की लवाळं खाली जातं, पूर निघून गेला की उभं राहतं. तसं तू प्रत्येक संकटामध्ये उभी राहा, एवढं वचन मला दे. आणि सगळ्यात शेवटी तो बाप मुलीच्या हातात तुळशीचं नाही तर बेलाचं पान टाकतो. ताई, हे तुळशीचं पान, बेलाचं पान जसं देवाला आवडतं ना, तशी तू तुझ्या नवऱ्याची आवडती हो, एवढंच मला दे. या 5 वस्तू त्या बाप त्या मुलीच्या हातामध्ये टाकतो. 5. कन्यादान झालं. कसलाही बाप असू दे आयुष्यामध्ये 3 वेळे, फक्त 2 वेळेला रडतो. 2 वेळेला. आईने स्वयंपाक केला, नावं ठेवील. बायकोने स्वयंपाक केला, शिव्या देईल. तुला काही कळत नाही, तुला काही जमत नाही, मीठच कमी, तिखटच कमी, चवच नाही. पण लेकीने कसाही स्वयंपाक करू दे, गपचूप खातो ना, त्याचं नाव बाप आहे. बाप. पोरीने कसाही स्वयंपाक करू दे, ते गुपचूप खातो बिचारा. कधी दुखायलं तर दवाखान्यात जाणार नाही. पोरीने अर्धा कप चहा करून दिला आणि थोडेसे पाय दाबून दिले की त्याचं अर्ध दुखणं राहतं. अर्ध. तुम्हाला खरं खरं सांगू, ज्या दिवशी लेक घरातून बाहेर जाते ना, सगळ्यात जास्त दुःख आईपेक्षा बापाला जास्त होतं. बापाला 4 चौघाच्या देखत रडून मन मोकळं करणारी माय सगळ्याला दिसते, पण कोपऱ्यात डोकं घालून ढड्डस रडणारा बाप कधीच कोणाला दिसत नाही. आजपर्यंत बापाला लोकांनी वाईट ठरवलं. किरकिर करणारा, भांडणारा, मारणारा, रागीट, चांगला वागणारा नाही. सगळ्यांनी यशोदा रंगवली, पण नंद बाबा कोणी रंगवले नाही. कृष्णा पाण्यात पडल्यावर यशोदा रडणारी सगळ्याला दिसली, पण त्या पाण्यामध्ये उडी मारणारा नंद कोणाला नाही दिसला हो. कृष्ण जन्माला आल्यावर त्याच्यासाठी रडणारी देवकी सगळ्याला दिसली, पण कृष्णाला डोक्यावर घेऊन पाण्यात चालणारा वसुदेव कोणाला नाही दिसला. रामासाठी रडणारी कौसल्या सगळ्याला दिसली, पण राम 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 म्हणत ज्या दशरथाने प्राण ठेवले, तो दशरथ कोणाला नाही दिसला. बाप कधीच कोणाला दिसत नाही. आई मेली, तिच्या माहेरची साडी येईल, शेजार पाजारच्या बायका तिची ओटी भरतील, पण बाप मेल्यावर 20 रुपयाच्या कपड्यामध्ये जातो. जो जन्मभर तुमची कमाई तुमच्या नावाने देऊन जातो, तो काही नेत नाही बिचारा. रोज स्वयंपाक करू घाऊ घालणारी माय सगळ्याला दिसते, पण कष्ट करून आणणारा, ₹1 गोळा करून आणणारा बाप नाही दिसत कोणाला. बाप तो बाप आहे. बापाचं प्रेम वेगळं, लक्षात ठेवा. सर्वस्व तुम्हाला अर्पण करून देतो बाप, सर्वस्व. राब राब राबील, दाढी सुद्धा घरच्याच साबणानं करील. कधी नाव्याच्या दुकानात जाणार नाही, पण सगळा पैसा आपल्या लेकीच्या लग्नासाठी जमा करतो तो बाप आहे. मी तर सांगत असतो, लेक कुणाच्या मुलीच्या लग्नाला गेलं ना, पोटभर जेवू नका, अर्ध्या पोटाने उठा. का?
जन्मभर घाम गाळतो आणि शेवटी तेवढा पैसा आपल्या लेकीच्या लग्नामध्ये लावतो ना, त्या बाबाची उष्ट कधी त्या बाबाच्या पंक्तीमध्ये टाकू नका, लक्षात ठेवा. त्याने तुमच्यासाठी जेवढं खायला केलं ना तेवढं ताट पुसून खावा, कारण ते अन्न नाही आहे, त्या बाबाचा जन्मभराचा घाम आहे, लक्षात ठेवा. कष्ट आहे त्या बाबाचं. बाप नाही कळत लवकर. रात्रीचा दिवस एक करील, लोकांच्या कामाला रात्रीच्या रात्रभर जागून कामं करील, पण आपल्या लेकराला कधी उपवाशी ठेवत नाही. त्याचं नाव बाप आहे. मी सतत सांगत असतो, बाप म्हणजे पत्र्याचं शेड आहे. उन्हाळा आला की तडतड आवाज येतो, पण तुम्हाला उन्हापासून रक्षण करतो ना पत्र्याचं शेड, तसं बाप किरकिर करताना सगळ्याला दिसतो, पण बापासारखं प्रेम कुणी करत नाही. लक्षात ठेवा. मुलगी जरा उशिरा घरी आली तर 100 वेळेला प्रश्न विचारील. मुलगी घरात नाही दिसली तर सगळं घर डोक्यावर गेल. कुठं गेली, कशी गेली, कशी काही आली नाही, किती वेळ एवढ्या बाहेर अंधारात बसली. बापाला करमत नाही पोरगी नसली तर, पण लग्न झाल्यावर गपचिप तिला सोडायला जातो, पण मनाने तोंडाने काही बोलत नाही. त्याचं नाव बाप आहे. लेक पोरकी झालेला कधी कळतं बापाला माहितीये का? ज्या दिवशी मुलगी पहिल्यांदा घरी येते, माहेराला येती जातीला, आपली सुटकेस काढते, आपलाच टावेल काढते, आपलाच ब्रश काढते, आपलंच कोलगेट काढते, त्यावेळेला बाप म्हणतो, ताई आहे ना ग इथं सगळं, कशाला काढतेस? पोरगी म्हणते, नाही बाबा आहे माझं मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कळतं की आपली लेक आता पोरकी झाली आपल्यापासून. ज्या वेळेला आई तिला बोलवायला जाते, ती आपले आपले कपडे धुवून टाकते, आपले कपडे घालते, त्यावेळेला आईला पोरकेपणाचा भास होतो. नवऱ्याचा फोन आला की बापाकडे जाते आणि सांगते, बाबा मला उद्या जावं लागेल, यांचा फोन आला. सगळ्यात अगोदर डोळ्यात पाणी बापाचे येतं. अरे कालपर्यंत पोरगी घरात नसली तर करमत नसायचं, आज पोरगी जायचं म्हणत आहे, पण मी तिला थांबवू शकत नाही. त्याचं नाव बाप आहे. किती प्रेम. बापा एवढं प्रेम कोणीच करणार नाही, लक्षात ठेवा. मी परत परत सांगत असतो, स्टँडवर सोडायला जाईल, एसटीच्या आडोशाला उभा राहील आणि हळूच 20 रुपये काढून लेकीच्या हातात देईल. बाप मेल्यावर तुमच्या हातात रुपया सुद्धा कोणी घालणार नाही, लक्षात ठेवा. रुपया सुद्धा. कारण बाप नसतो बाप नसतो कुणाच्या धानी मनी, बाप माझा वेदनेचा धनी. बाप नसतो कुणाच्या धानी मनी, बाप माझा वेदनेचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, मन दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कोणीतरी जाणे. बाप नसतो कुणाच्या धानी मनी, बाप माझा वेदनेचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावर चपातेला, भाकरी कर पोलय म्हणून चटके खाय माझा पेता. वेदना किती झरे झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या
तो पूर्ण करत राहे बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनेचा धनी वेदनेचा धनी वेदनेचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनेचा धनी आई घराची हो भिंत बाप घराचा हो पाया आई ते आई असते दादा बाप तो बाप आहे हा आणि खरं सांगू जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही पण ज्या दिवशी बाप मरतो ना त्या दिवशी सगळ्यात पहिली पोरकी कोण होते तर लेक होते बापाचं दुखायलं ना तर सगळ्यात अगोदर धावत कोण येते लेक येते त्याचे कपडे धुवून टाकेल त्याला आंघोळ घालेल त्याच्या जखमाला मलम लावील आणि सांगेल बाबा जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल ना तेव्हा मला फोन करायचा मी येईल तुमच्यासाठी तिचं नाव लेक आहे सगळ्यात जास्त प्रेम आज आई वडिलाला सोडून पार्वती निघाली कैलासाला गेली आहे कैलासात गेल्यानंतर तिने पहिल्या पुत्राचा जन्म दिला आवाज वाढवतो पहिल्या मुलाला जन्म दिला पार्वतीला गर्भ राहिला तारकासुराला मारायचं होतं अग्निदेवाला पाठवलं अग्निदेव धावत गेले पार्वतीचा गर्भ घेऊन येत असताना ते सहन झालं नाही पर्वतावरती टाकलं त्याचे 6 तुकडे झाले तेथून काही स्त्रिया चालल्या होत्या त्याने तो गर्भ उचलला पोटामध्ये ठेवला आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं हा आपला पुत्र नाहीये घरी विचारलं तर काय सांगायचं त्यांनी गंगेमध्ये विसर्जित केलं 6 डोक्यावाला पुत्र जन्माला आला त्याचं नाव ठेवलं कार्तिक कार्तिक भगवान की जय कार्तिकाचा जन्म झाला कार्तिक मोठे झाले कार्तिकाने तारकासुराचा वध केला देवाचे सरसेनापती झाले ती कथा भरपूर आहे पण शॉर्टकट मध्ये दुसरी कथा सांगितली जाते जो सगळ्यांना आवडतो अशा गणपती बाप्पाची कथा सांगतात मोरया मोरया महागणपती मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया आदि अंत तोच खरा तोच बुद्धी दाता शरण मी आलो तुझा पायावर माथा डंका वाज 10 दिशी गजराना पाता संकटाला बळ देई अवतार देवाचा देवा तिरी भाग उद्धार कराया टाका बाहेर टाका पुरुषात टाका हातात बाहेर 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 मोरया 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 मोरया
भाद्रपद चतुर्थीला अंगे जाती कैलास जले. गुरुदेवो सदाशिवा गुरुदेवात् परं नास्ति तस्मै नमः शंकरा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. नमः.